तुळजापूर नाका येथे औरंगजेबाची कबर, सोलापूर पासून 340 किलोमीटर अंतरावर। मनसेची बॅनरबाजी। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला, त्याची कबर शौर्याचा प्रतीक म्हणून ठेवावे। राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही औरंगजेबाची कबर सोलापूर पासून 340 किलोमीटर अंतरावर अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली। यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे आदी उपस्थित होते। एकच भूमिका आहे की परवा गुढीपाडव्याच्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की तिथली जी कबर आहे औरंगजेबाची ती आपल्या शौर्याचं प्रतीक आहे। ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले, शिवाजी महाराज लढले, तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो, म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे। मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे। जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली, काढून फेकली, तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे, आमचं हे म्हणणं आहे। आता उपस्थित झालेलं आहे त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्ण इनाम दिला आहे। कबर हटवायची का, कबर ही आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवली पाहिजे। आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो, अफजल खानाची खबर आहे की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं, आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे। 100% ती तर नक्की गोष्ट आहे। तेव्हा ही कबर जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवण्यासाठी आपण ठेवलेली आहे, ही काढण्यात काही तथ्य नाही। जे कोणी पक्षातले कोणी बाकीचे कोणी ओरडत असतात कबर उखडून टाकली पाहिजे, हे केली पाहिजे, हे 10 खोट आहे, चूक आहे आणि करणं योग्य नाही। कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत, तर इथं या मातीत आपल्या महाराष्ट्रात गाडलेला दाखवणार आहोत। जी पुस्तकात वाचतो आपण, जे आपल्या येणाऱ्या चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे, येणाऱ्या पिढीनं आपण हे दाखवणार।